फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आज आपण बनवणार आहोत उपमा। तर उपमा प्रत्येकाच्या घरी बनतो, पण तो वेगवेगळ्या पद्धतीने बनतो। तर मी कशा पद्धतीने उपमा बनवते ते आज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी फ्राय पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा व्यवस्थित तडतडू द्यावं। फोडणी व्यवस्थित बसली की सगळ्या पदार्थांना चव खूप छान येते। त्यानंतर मी टाकलेले आहे शेंगदाणे। तर शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे, हे भाजलेले नाही आहेत, कच्चे शेंगदाणे आहे। त्यानंतर मी उडीद डाळ टाकलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती टाकायची। उपमामध्ये उडीद डाळ खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, बरेच जण टाकतही असतील। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। बारीक कांदा आणि मिरची सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यावी, गुलाबी रंग येईपर्यंत। काही याच्यामध्ये हळद घालतात, तर हळद टाकली तरीही छान लागतो उपमा, म्हणजे कलर त्याला पिवळा येतो। तर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, फक्त मीठ घातलेलं आहे, यामध्ये हळद किंवा तिखट वापरलेलं नाही, त्यासाठी मी मिरची थोडी जास्त घातलेली आहे। तर यामध्ये रवा घातलेला आहे, रवा मी 1 वाटी घेतलेला आहे। तर रवा मी आधी भाजला नव्हता, कच्चा रवा होता, त्यामुळे मी मंद आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत रवा भाजून घेतला आणि यामध्ये गरम पाणी ॲड केलं। तर रवा जाडसर असल्यामुळे पाणी थोडं मी जास्त वापरलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं याला वाफ येऊ देऊया, म्हणजे रवा खूप छान मुरतो आणि उपमा सॉफ्ट होतो। तर तुम्ही बघू शकता, चिकट अजिबात झालेला नाही आहे, मस्त असा मोकळा आणि सॉफ्ट असा उपमा आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही कशा कशा पद्धतीने उपमा बनवता मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरून घातला बारीक चिरलेला कोथिंबीर। मिक्स करून घेऊयात। तर आपला उपमा तयार आहे, आपण सर्व करून घेऊया। त्यासाठी मी एक डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये उपमा भरून घेतला आणि प्रेस केला आणि एका प्लेटमध्ये त्याला काढला। तुम्ही बघू शकता, मस्त असा आकार आलेला आहे। तुम्ही वाटीसुद्धा घेऊ शकता किंवा कुठल्याही आकाराचं भांडं, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आपला उपमा तयार आहे। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।